आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला महानगरपालिकेची परवानगी। 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार। कुठल्याही परिस्थितीत पुढेही शिंदेच सीएम हवेत, आताच कामाला लागा। शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना। तर लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची नांदी, आताच तयारी करायची, कीर्तिकरांच्या या सूचना। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागा वाटपावरून खडाजंगी। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद। शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये भिवंडीच्या जागेवरून वाद। सरसंघचालक मोहन भागवत उद्यापासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व आहे। पुण्याच्या आंबेगावातील शिवसृष्टीला मोहन भागवत भेट देतील। पुण्यातील संघ कार्यालयात भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत। पश्चिम विदर्भातून 1 खासदार प्रहारचा असणार। अमरावती विभागीय आढावा बैठकीत बच्चू कडूंचा निर्धार। कमळ, घड्याळ आणि इंजिन प्रत्येक चिन्ह आपलं आहे। सर्वाधिक जागा निवडून देण्यासाठी प्रत्येक चिन्ह आपलं आहे। शिवसेना नेते रामदास कदमांचं हे वक्तव्य। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात। वाईवरून मुंबईला येत असताना आठवलेंच्या वाहनाला कंटेनरची धडक। सुदैवानं कोणतीही दुखापत नाही। स्टेट बँक ऑफ इंडियानं निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली। सीबीआयकडून आता एसबीआयकडून सुप्रीम कोर्टात सर्व माहिती दिल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे।